Welcome friends. Today we are going to take the fifth and sixth question of practice 2.2. Okay. In the previous lecture we have done first 4 questions. Okay. So in this question you have given that ray AE, this ray is parallel with ray BD. Okay. हा जो ray आहे AE तो BD शी parallel आहे. Okay. Then AF and BC, where is AF? Here is AF. AF and this BC are angle bisector. हे angle bisectors आहेत कोणाचे? EAB and ABD respectively. म्हणजे EAB चा AF हा बायसेक्टर आहे तर BC हा ABD चा बायसेक्टर आहे, राईट? ओके. सो आता हे अँगल बायसेक्टर आहेत म्हणजे हा जेवढा आहे तेवढा हा असायलाच पाहिजे. सिमिलरली हा जेवढा आहे तेवढा हा असायलाच पाहिजे. क्लिअर? ओके. सपोज तुम्हाला दिलेलंच आहे, सपोज करायची गरज सुद्धा नाही. AE इज पॅरलल टू BC. AE हा BC ला पॅरलल आहे आणि AB ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, राईट? AB इज द ट्रान्सव्हर्सल. सो कॅन आय से अँगल EAB इज इक्वल्स टू अँगल, पहा कुठला लिहितोय मी, EAB. कारण काय, तर अशा जर दोन लाईन पॅरलल असतील आणि अशी जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण काय करतो, हा अँगल या अँगल बरोबर इक्वल घेतो आणि हा जो वरचा अँगल आहे तो या अँगल बरोबर इक्वल यायला पाहिजे. मग सिच्युएशन सध्या कशी आहे पहा, या ठिकाणी एक अँगल क्रिएट झाला, हा मोठा पूर्ण घ्या आता, हा पूर्ण. ओके. तो हा अँगल आणि हा अँगल इक्वल असायला पाहिजे. दोज आर अल्टरनेट अँगल्स. ओके. सो अँगल EAB इज इक्वल्स टू अँगल ABD. ओके. व्हॉट विल बी द रिझन? अल्टरनेट अँगल्स. ओके. अल्टरनेट angles, right? Okay, because when the lines are parallel then alternate angles are equal. Okay, so हे झालं. आता EAB आणि ABD, EAB आणि ABD यांना बायसेक्टर्स आहेत. EAB चा बायसेक्टर आहे AF आणि ABD चा बायसेक्टर आहे BC, राईट? ओके. हे बायसेक्टर्स आहेत म्हणजे त्यांचे दोन सेक्टर झालेत, बायसेक्टर दोन सेक्टर झालेत. ओके. सो ते सेक्टर्स काय आहेत बघा बरं. EAF, am I right? EAF याचा काय असेल पहिला अँगल, अँगल EAF प्लस अँगल दुसरा अँगल काय असेल FAB. अँगल FAB इज इक्वल्स टू अँगल ABD चे सांगा तसेच ABC. अँगल ABC पुढं काय असायला पाहिजे, प्लस अँगल, विच अँगल CBD. Okay, so tell me what is the measurement of angle EAF? Angle EAF is x degree. Okay, so x plus FAB is also x is equals to y plus y. So can I add now? Yes, definitely. So x plus x काय होणार आहे, 2x is equals to इथं काय होईल 2y. ओके. 2 ला 2 कॅन्सल होईल, राईट? हा इकडे जरी गेला तरी किंवा हा इकडे आला तरी 2 ला 2 कॅन्सल होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, x is equals to y आला. म्हणजे x जेवढा आहे तेवढा y आला. आता आपल्याला प्रूव्ह करायचंय की AF ला BC पॅरलल आहे. या AF ला BC पॅरलल आहे. झालं सिद्ध, कारण का x आणि y इक्वल आले. हा x आणि हा y दोघे इक्वल आले. ठीक आहे. अँगल पहा काय लिहिता येईल आपल्याला, FAB. अँगल FAB इज इक्वल्स टू अँगल FAB ला काय म्हणतो आपण, x अँड अँगल दुसरा पण येतो ABC. ABC इज इक्वल्स टू y. ओके. आता पहा हा झालाय तुमचा x आणि हा झालाय y आणि आपण आताच काय सांगितलं, बोथ आर इक्वल. म्हणजे जर समजा आपण पाहिलं होतं की जर अल्टरनेट अँगल्स इक्वल असतील, अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये when alternate angles are equal then the lines are parallel. म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्ट जे सांगते ते आपल्याला आता फॉलो करायचे, राईट? ओके. सो अँगल FAB इज इक्वल्स टू x and angle ABC is equals to y. Okay, so angle F म्हटलं त्याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट द्या म्हणजे तिथं तुम्हाला फ्रॉम फर्स्ट म्हणता येईल. अँगल FAB इज इक्वल्स टू अँगल ABC आणि रिझन काय लिहाल, फ्रॉम फर्स्ट. कारण दोघंही काय आहेत x आणि y. मग हा x आणि हा y आणि एक मध्ये आपण काय म्हटलं, x इज इक्वल्स टू y. इट मीन्स तुम्ही डायरेक्टली लिहू शकताय रे, कोणता रे आहे पहा, AF पॅरलल रे. कोणता पॅरलल असेल पाहिजे त्याला, BC. आणि रिझन काय द्याल त्याला, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. ओके. जे आपण 3 टेस्ट पाहिल्या होत्या ना त्याच्यातली एक टेस्ट जी आहे ती आपण इथं काय केली,
यूज केली. ओके, सो दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी टू सॉल्व. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 2. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करत आहोत. ओके, सो इन दिस क्वेश्चन यू हॅव गिवन दॅट रे पी आर, हा जो रे पी आर आहे, ओके, दिस पी आर इज पॅरलल विथ क्यू एस. कोणाशी पॅरलल आहे? क्यू एस बरोबर पॅरलल आहे. ओके, सो पी आर अँड क्यू एस बोथ आर पॅरलल टू इच अदर, राईट. ओके, त्याच्यानंतर सांगितलंय की पी आर इज अँगल बायसेक्टर ऑफ पी पी क्यू. म्हणजे मला सांगा हा अँगल जेवढा आहे तेवढा हा असायलाच पाहिजे, राईट. ओके, सो तसंच सांगितलंय की रे क्यू एस इज अँगल बायसेक्टर ऑफ पी क्यू सी. म्हणजे हा जेवढा आहे तेवढा हा पण असायलाच पाहिजे. क्लिअर. बट यू हॅव गिवन पी आर इज पी आर अँड क्यू एस आर पॅरलल विथ इच अदर. म्हणजे याचा अर्थ हा जेवढा आहे तेवढा हा असायला पाहिजे. ओके, मग मला सांगा हा आणि हा इक्वल आला, हा आणि हा ऑलरेडी इक्वल आहे. म्हणजे हे दोघं इक्वल जसे आहेत तसे हे दोघं इक्वल जसे आहेत तसं हा याच्याशी आहे म्हणजे हे दोघं सेम झाले. म्हणजे इनडायरेक्टली हे तिघं सेम झाले. पण हा याच्याशी इक्वल आहे म्हणून हा सुद्धा याच्याशी इक्वल आला. म्हणजे सगळेच अँगल्स एकमेकांशी इक्वल झाले. आणि ज्यावेळेस आपण त्यांना कंबाईन करू हे दोघं आणि हे दोघं, त्यावेळेस काय होईल, समजा हा एक्स घेतला तर हा 2x टोटल आणि हा 2y होऊन जाईल. सॉरी, हा पण 2xच होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे सगळेच अँगल, हे दोन अँगल इक्वल आले, अल्टरनेट अँगल इक्वल आले दोन लाईन मधले, राईट. म्हणजे याचा अर्थ दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत. आपल्याला तेच तर प्रूव्ह करायचं, AB ला CD पॅरलल दाखवायचं, राईट. ओके, सो आता पहिल्यांदा आपण काय करूयात की आपल्याला ह्याचा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल हे पॅरलल आहेत ना, म्हणून आपण त्यांचे अँगल आधी क्लिअर करूयात, त्यांना आधी एक्स म्हणूया. ठीक आहे. ओके, सो रे पी आर, हा रे पी आर आणि हा क्यू एस पॅरलल आहेत हे आपण मांडलंय. ओके, अँगल, मी आता डायरेक्ट अँगल घेतो बरं. अँगल आर पी क्यू, प्रॉपरली अँगल आर पी क्यू इज इक्वल्स टू अँगल, पहा नीट लक्षात घ्या, पी क्यू एस. पी क्यू एस म्हणजे काय घेतलं मी? आर पी क्यू आणि पी क्यू एस. विच टाइप्स ऑफ अँगल्स आर दोज? दोज आर अल्टरनेट अँगल्स, राईट. सो इथे लिहिता येईल तुम्हाला अल्टरनेट अँगल्स. हे कसले अँगल्स आहेत? अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स कधी इक्वल असतात? वेन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे याचा अर्थ हे दोघं इक्वल आहेत. मग सपोज आपण असं मांडूयात, सपोज अँगल आर पी क्यू इज इक्वल्स टू अँगल पी क्यू एस इज इक्वल्स टू एक्स. आपण याला काय केलं? एक्स याला पण मांडलं आणि याला पण मांडलं. हे दोघं इक्वल आहेत म्हणून त्यांना एक्स मांडलं. ठीक आहे. बट आता लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे बट लिहायचं रिझन काय? मला कळालंय की हा एक्स आहे, पण या एक्स मुळे हा सुद्धा एक्स आहे हे पण लक्षात आलं आपल्या. क्लिअर का? कारण हा अँगल बायसेक्टर आहे. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का, बट अँगल, बघा लक्षात घ्या, आर पी क्यू, अँगल आर पी क्यू इज इक्वल्स टू, बघा आर पी क्यू कोणाशी इक्वल आहे? आर पी बी बरोबर. अँगल आर पी बी. ओके, कशामुळे? कारण हे अँगल बायसेक्टर्स आहेत. अँड अँगल तसंच खालचा पी क्यू एस इज इक्वल्स टू अँगल एस क्यू सी. हे दोघं इक्वल असायला पाहिजेत. इट मीन्स देअरफॉर, बघा लक्षात घ्या की जर आर पी क्यू एवढाच आर पी पी असेल तर हा एक्स आहे, म्हणजे हा सुद्धा काय असेल? एक्स असेल. देअरफॉर अँगल आर पी बी इज इक्वल्स टू ऑल्सो एक्स. अँड इकडं सुद्धा तसंच होईल. पी क्यू एस आपण ऑलरेडी एक्स घेतलेला आहे, इथं मांडलेला आहे पी क्यू एस. म्हणजे हा एस क्यू सी सुद्धा काय असेल? अँगल एस क्यू सी इज इक्वल्स टू ऑल्सो एक्स. दोघं एक्स झाले. म्हणजे पहा आता, देअरफॉर अँगल बी पी क्यू इज इक्वल्स टू 2x मांडता येईल का? यस. हा किती असेल? हा टोटल 2x असेल. सिमिलरली अँड असंच कंटिन्यू करून घेऊयात. बीपी क्यू आपण 2x घेतला, कशामुळे कळलं का? हा एक्स आणि हा एक्स 2x. तसंच पी क्यू सी सुद्धा काय यायला पाहिजे? अँगल पी क्यू सी इज इक्वल्स टू ऑल्सो 2x. म्हणजे काय झालं? बीपी क्यू आणि पी क्यू सी सेम आले. देअरफॉर अँगल बी पी क्यू इज इक्वल्स टू अँगल पी क्यू सी.
म्हणजे जेवढा BPQ आला इथं 2x आला आणि हा पण 2x आला, म्हणजे दोघं कसे आले, इक्वल आले. आता मला सांगा हे कसल्या प्रकारचे अँगल्स आहेत, दोज आर अल्टरनेट अँगल्स. ओके, सो यू कॅन राईट हिअर दोज आर, हे व्युत्क्रम कोण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, दोज आर अल्टरनेट अँगल्स, राईट. ओके, आणि अल्टरनेट अँगल्स इक्वल आहेत, अल्टरनेट अँगल्स तर आहेतच पण ते इक्वल आलेत. अल्टरनेट अँगल्स इक्वल कधी असतात, ज्यावेळेस लाईन्स पॅरलल असतात. देअरफॉर लाईन AB पॅरलल लाईन कोणती असायला पाहिजे पहा, AB ला पॅरलल असायला पाहिजे CD, आणि याला रिझन काय येईल, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते की when two alternate angles are equal then the lines are parallel, right? Okay, if you want please take the screenshot. Okay, so the 2.2 means the last practice set has done. Now we are going to take the revision on this chapter, right? At the first, when we start the chapter, when we start the journey of parallel lines, we started with what is parallel line. Okay, parallel lines कशाला म्हणतो, मग intersecting lines काय असतात हे क्लिअर झालं आपल्याला. The lines which do not intersect each other are called parallel lines. हे आपण पाहिलं, म्हणजे अशा लाईन्स की ज्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे जसं रेल्वेचे जे ट्रॅक्स असतात ते एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही, त्यांच्यातला डिस्टन्स कायम तोच राहतो. ओके, लाईक दॅट, हे आपण पॅरलल लाईन्स. नंतर आपण ट्रान्सव्हर्सल ही कन्सेप्ट बघितली, म्हणजे दोन लाईन्स आहेत त्यांना एखादी लाईन इंटरसेक्ट करते तर त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो, हे पाहिलं त्याच्यात. ठीक आहे, देन अँगल्स. ओके, आता त्याच्या दोन लाईन समजा आपण काढल्या आणि त्याच्यामध्ये किती अँगल्स क्रिएट होतात हे आपण बघितलं. अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे दोन लाईन आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल, तर असे किती अँगल्स तयार होतात, सगळे 8 तयार होतात, राईट. सगळे म्हणून 8 तयार होतात. मग त्याच्यात आपण बघितलं की नेमके करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचं, अल्टरनेट कशाला म्हणायचं. मला वाटतं मी त्याचे सिम्बॉल सुद्धा तुम्हाला दिले होते. म्हणजे जर समजा हे असं आणि खाली पण असं झालं तर करस्पॉन्डिंग म्हणायचं, झेड टाईप आला तर त्याला अल्टरनेट म्हणायचं. मग अल्टरनेटचे दोन प्रकार, एक्सटेरियर असेल अल्टरनेट असेल किंवा इंटेरियर असेल, राईट. ओके, सो वी हॅव डन विथ दिस ऑल्सो. देन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, तुम्हाला इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दिल्या होत्या पेज नंबर, आय थिंक फर्स्ट पेज नंबर वरती दिल्या, म्हणजे चॅप्टरच्या 13 पेज नंबर वरती दिल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की द अपोजिट वर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. म्हणजे दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या की वर्टिकली अपोजिट जे विरुद्ध कोण असतात, परस्पर विरुद्ध कोण, ते कधीही कसे असतात, एकरूप असतात. ठीक आहे. देन इंटेरियर अँगल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय की सॉरी इंटेरियर अँगल म्हणण्यापेक्षा आपण इंटेरियर नाही म्हणता येणार त्याला, अँगल्स इन लिनियर पियर, म्हणजे रेषीय जोडीतील कोण असं म्हणतो आपण त्याला मराठीत. अँगल्स इन लिनियर पियर आर सप्लिमेंटरी, म्हणजे ह्या अशी जर एखादी लाईन असेल आणि त्याच्यात एखादी अशी एक असा रे असेल आणि त्या लाईनचं विभाजन झालेलं असेल दोन भागामध्ये, तर या दोघांचं ऍडिशन किती होतं, 180 होतं. आणि आणखीन एक जरी तिसरा आला तरी सुद्धा या तिघांचं मिळून 180 होतं. याच्यामध्ये कितीही येऊ द्या मध्ये, सगळे मिळून 180 होणार, कारण एका लाईनवर क्रिएट झाले. आपण बघतोय आपल्याकडे अशी एक वस्तू आहे की ही जी लाईन आहे ना, याचे 180 तुकडे केलेत, अशी आपल्याकडे एक वस्तू आपल्या कंपासमध्ये असते, बरोबर आहे. म्हणजे ते टोटल त्याचं ऍडिशन 180 असतं. ठीक आहे, ओके. सो हे झालं इम्पॉर्टंट प्रॉपर्टी सेकंड. नंतर तिसरी जी होती ती काय होती पहा, की वेन जर एकच पियर करस्पॉन्डिंगची इक्वल असेल, when a pair of corresponding angle is equal then the remaining corresponding angles pair are also equal. म्हणजे राहिलेल्या पेयर सुद्धा कशा असतात, इक्वल, एक जरी असला तरी. सिमिलरली एकच अल्टरनेट अँगलची एकच पेयर जर इक्वल असेल, म्हणजे ह्याला हा इक्वल असेल तर हा आणि हा 100% इक्वल असणार. राहिलेल्या पेयर 100% कशा असतात, इक्वल असतात. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी बघितलं होतं की जर समजा दोन लाईन्स काढलेल्या आहेत, ओके, म्हणजे जर समजा एखाद्या बाजू अशा दोन लाईन्स काढले आणि ही आपण काय केले, त्यांची ट्रान्सव्हर्सल काढली, तर या दोघांचं ऍडिशन मिळून 180 असेल, ओके, इंटेरियर अँगलचं, तर या दोघांचं सुद्धा 180च असतं, त्याच्यात चेंज असू शकत नाही. हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, आंतरकोन ज्याला आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो, इंटेरियर अँगलची एक पेयर जर 180ची असेल तर जी त्याच्या अपोजिट बाजूला जी पेयर असते ती सुद्धा कशी असते, 180ची असते. या पहिल्या आपण इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. देन इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम मध्ये काय बघितलं की वेन
the sum of interior angle is 180. The sum of interior angles is 180. Then the lines are parallel. ओके, आणि लाईन जर पॅरलल असतील तर दोघांचं ऍडिशन किती असतं 180. ऍक्च्युली आपण याच्यामध्ये काय बघितलं, थेरम मध्ये आपण असं बघितलं की जर समजा ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर दोघांचं ऍडिशन 180 असते. थेरम बघतोय आपण, ते टेस्ट मध्ये पाहिलं. ठीक आहे, दुसरं जे होतं ते. तर थेरम मध्ये काय पाहिलं की वेन द लाईन्स आर पॅरलल देन द सम इज 180. मग आपल्याला ते डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करता आलं नव्हतं, मग आपण इनडायरेक्ट मेथड यूज केली होती, राईट. ज्याच्यामध्ये आपण मग लेस दॅन 180 दाखवलं, मोर दॅन 180 दाखवलं, आणि राहिलं तिसरं इज इक्वल्स टू 180 म्हणून त्याला आपण कन्सिडर करून टाकलं. ठीक आहे, सो ते थेरम आपण इथं पाहिलं. नंतर करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम मध्ये काय बघितलं, जसं इथं आपण बघितलं की जर समजा करस्पॉन्डिंग अँगल्स एक मिनिट, त्याच्यात आपण काय बघितलं की जर समजा तुम्हाला दिलेलं असेल की काय म्हणायचं आपल्याला का लाईन्स पॅरलल आहेत असं दिलंय तुम्हाला, जसं इथं दिलं होतं लाईन्स पॅरलल आहेत, तर हे इंटेरियर काय दाखवा 180 दाखवा. तसंच करस्पॉन्डिंग अँगल थेरम मध्ये काय दाखवायचं, लाईन पॅरलल आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहेत हे दाखवा. लाईन पॅरलल तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल. आणि अल्टरनेट मध्ये तेच पाहिलं, लाईन्स पॅरलल असतील तर तुम्ही काय दाखवा, अल्टरनेट अँगल्स इक्वल आहेत हे दाखवा. आणि नंतर ऍप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे आपल्याला ह्याचाच उपयोग केला होता आपण ह्याचा, आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक महत्वाचं थेरम आपल्यासाठी, द सम ऑफ द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे ह्या तिघांचं मिळून मेजरमेंट 180 असतं हे दाखवण्यासाठी आपण हे थेरम्स, हे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा काय केला, यूज केला. ठीक आहे, मग या तिघांचं ऍडिशन कसं 180 येतं आठवत असेल अशा पद्धतीनं. मग हा अँगल याच्याशी इक्वल दाखवायचा आहे, बरोबर, सॉरी याच्याशी इक्वल दाखवायचा आहे, आणि हा याच्याशी इक्वल दाखवायचा आहे. ठीक आहे, तर मग त्याच्यावरून हा जो राहिला तो मग काय, अशा पद्धतीनं आपण तिघांचं ऍडिशन, मग याच्याऐवजी हे नाव, याच्याऐवजी हे नाव, असं करून त्या तिघांचं सम किती दाखवलं होतं 180. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथं आपण अँगल्स इन लिनियर पेअर ही पण कन्सेप्ट वापरली होती. ठीक आहे, म्हणजे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत ना. ओके, सो त्याच्यानुसार आपण काय केलं होतं, सगळ्यांचं मेजरमेंट 180 आहे हे प्रूव्ह केलं होतं. ठीक आहे, तर ते ऍप्लिकेशन झालं, आपण ज्या प्रॉपर्टीज शिकलो किंवा थेरम शिकलो त्याचं ऍप्लिकेशन केलं. देन त्याच्यानंतर आपण आलो टेस्ट करा, आणि 3 टेस्ट आपण पाहिल्या. ओके, ज्याच्यामध्ये अल्टरनेट अँगल टेस्ट बघितली, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बघितली, आणि इंटेरियर अँगल टेस्ट बघितली. ज्याच्यामध्ये 180 ऍडिशन आहे, लाईन्स पॅरलल आहेत. इंटेरियर अँगल्सचं ऍडिशन 180 आहे, लाईन्स पॅरलल आहेत. अल्टरनेट अँगल्स इक्वल आहेत, लाईन्स पॅरलल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत, लाईन्स पॅरलल आहेत. हे त्याच्यात पाहिलं. आणि देन ऍट द लास्ट आपण आणखीन एक गोष्ट पाहिली होती पहा, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 2 लाईन्स आहेत समजा, आणि या ठिकाणी हा 90 डिग्री करतो. तर याचा अर्थ म्हणजे काय, तर हे 2 लाईन्स आहेत, आपल्याला माहित नाही पॅरलल आहेत का नाही. ओके, आणि जर त्याला काय केलं आपण, एखादी ट्रान्सव्हर्सल काढली, आणि ट्रान्सव्हर्सल काय करते, ती परपेंडिक्युलर आहे लाईनला, तर ती 101% ती काय असणार आहे, दुसऱ्या लाईनला पण परपेंडिक्युलर असणार आहे. परपेंडिक्युलर आली म्हणजे हे 2 करस्पॉन्डिंग झाले, म्हणजे लाईन्स पुन्हा कशा आल्या, पॅरलल आलाय. ठीक आहे, आणि हे मी तुम्हाला 3 मेथडना सांगितलं होतं हाऊ टू सॉल्व. ठीक, आणि नंतर मग आपण एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.2 मधले एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केले. आणि अशा पद्धतीने हा जो चॅप्टर आहे तो आपण काय केलेला आहे, फिनिश केलेला आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.